आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपचे आमदार रवींद्र चव्हाणांवरती मोठा आरोप केला। रवींद्र चव्हाण यांनी एका तरुणाचं अपहरण करून त्याला त्यांच्या बंगल्यामध्ये डांबून ठेवले असा हा आरोप आहे। चव्हाणांच्या घरामध्ये त्या तरुणाला बेदम मारहाण देखील करण्यात आल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं। या तरुणानं 9 कोटी रुपये चोरल्याचा आरोप आहे आणि त्याच्याकडनं 4.5 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली। मात्र उर्वरित रक्कम न मिळाल्यामुळे संबंधित तरुणाला चव्हाण यांच्या बंगल्यामध्ये डांबून ठेवलं गेलं असा आरोप पटोलेंचा आहे। दरम्यान पटोलेंचे आरोप बिनबुडाचे असून टीआरपी साठी हा सगळा खेळ सुरू असल्याचा पलटवार रवींद्र चव्हाणांनी केला। रवींद्र चव्हाण नावाचे त्यांचे माजी मंत्री आता आमदार त्यांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एका पोराला किडनॅप करून ठेवलेला आहे। 9 कोटी रुपये गायब झाले। याच्याजवळ कुठून आले 9 कोटी मला माहिती नाही, पण जी माहिती आमच्याजवळ आहे की रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे। 9 कोटी गायब झाले, त्याच्याकडून 4.5 कोटी रुपये वसूल केले गेले आहेत। 4.5 कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून त्याच्यावर तिथे अत्याचार चाललेला आहे, अशी पण माहिती आमच्याजवळ आलेली आहे। खरं तर नाना पटोलेंनी या अगोदर पण अनेक वेळेला असे आरोप करत असतात, वेगवेगळ्या नेत्यांवरती करत असतात आणि मला असं वाटतं की त्यांनी असे आरोप करणं हे बिनबिडाचे, हे चुकीचं आहे। आणि मला असं वाटतं की त्यांनी हे केलेलं टीआरपी साठी स्टेटमेंट आहे। काही दिवसापासून कंटिन्यू वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडियामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रमुख पदा म्हणून मला मिळणार आहे असं जेव्हापासून माहीत पडलं तेव्हापासून अशा काही गोष्टी आहेत की त्याची चर्चा ही विरोधकांकडून करायला सुरुवात झाली। आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येतील अशी चर्चा रंगली। अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमासाठी ताज लँडसेंड या हॉटेलमध्ये एकत्र आलेले। रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या लग्नात राज ठाकरेंनी हजेरी लावली। यामुळे राजकीय वर्तुळातही तर्कवितर्क लढवले जातात। रश्मी ठाकरेंनी यावेळी राज ठाकरेंचं स्वागत केलं, मात्र या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची काही भेट झाली नाही। राज आणि उद्धव एकत्र यावेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असताना राज यांच्याकडनं पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत त्यांनी लग्नाला हजेरी लावल्यामुळे आश्चर्य सुद्धा व्यक्त होत आहे।